देशामध्ये सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि या अनुषंगाने एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल यांना खूप महत्त्व प्राप्त होतं। नेमकं याचं तंत्र काय आहे, नेमकं कशा पद्धतीनं याची प्रक्रिया होते, या सगळ्या संदर्भात जाणून घेण्यासाठी आज आपण शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागामध्ये आलो आहे। देशाच्या दुसऱ्या म्हणजेच 1957 सालच्या निवडणुकीमध्ये याचा पहिल्यांदा प्रयोग केला गेला। खरं तर हे एक निकालाच्या अगोदर पूर्व अनुमान लावण्याची पद्धत आहे। नेमकं यासाठी शासकीय नियमसुद्धा आहेत। याच सगळ्या अनुषंगाने आज आपण राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक असो विद्यार्थी असो यांच्याकडून मतं जाणून घेणार आहोत, त्यांच्याकडून या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। निवडणुकीच्या निकालाचे अंदाज बांधण्यासाठी मतदानापूर्वी ओपिनियन पोल तर मतदाना दिवशी आणि मतदानानंतर मतदारांशी चर्चा करून एक्झिट पोल प्रसिद्ध केले जातात। या पोलसाठी लोकांची मतं जाणून घेण्यासाठी रँडम सॅम्पलिंग पद्धतीचा वापर केला जात असल्याचं राज्यशास्त्राचे संशोधक विद्यार्थी मोहसिन पठाण यांनी सांगितलं। हे प्रामुख्याने रँडम सॅम्पलिंगवरती आधारलेले असते, म्हणजे 10% सुद्धा कमी अशा मतदारांची निवड केली जाते रँडमली, ज्याच्यामध्ये जाणीवपूर्वक अशा मतदारांचं समावेशन असतं वेगवेगळ्या वयोगटातील असतील, म्हणजे तरुण असतील, मध्यमवयीन असतील, वयस्क असतील, सिनियर सिटीजन ज्यांना आपण म्हणतो, स्त्रिया आणि पुरुषांमध्ये एक समतोल राखण्याचा प्रयत्न केला जातो। त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या जे गरीब वस्तींमध्ये राहणारे लोक असतील, शेतमजूर असतील, कामगार असतील, अशा काही लोकांच्या प्रतिक्रिया असतील। त्याचबरोबर अगदीच उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणारे जे श्रीमंत लोक आहेत, अशा काही लोकांची निवड केली जाते, जेणेकरून आपल्या समाजातल्या सगळ्या वर्गांचं प्रतिनिधित्व त्या सर्वेमध्ये आलं पाहिजे, अशा अनुषंगानं ही रँडम सॅम्पलिंग केली जाते। आणि त्या रँडम अनेकदा या पोलमधून व्यक्त झालेले अंदाज आणि प्रत्यक्ष निकाल यामध्ये तफावत आढळते। ज्यांचे पोल निकालाच्या जवळपास येतात त्यांची विश्वासार्हता वाढते। अंदाज चुकण्यामागं अनेक कारणं आहेत। तर अलीकडं सर्वेंचा अंदाज चुकण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं दिसत आहे, असाही एक कल आहे। तर त्याची कारणं कशामध्ये आहेत, तर पॉलिटिकली उत्तरं देण्याची जी काही लोकांची भूमिका आहे किंवा नागरिकांची भूमिका आहे ती थोडी अशी कॉशियस आहे, म्हणजे जागरूक, म्हणजे सावधान राहून ते पॉलिटिकल प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतात। कारण एक पॉलिटिकल भीती त्यांच्या मनामध्ये असते की माझ्या उत्तरांमुळं मला काही रोषाला कुणाच्या सामोरे जावं लागेल का, ह्याचा एक ते अंदाज घेत असतात। आणि तशी जर शक्यता असेल तर ते जी काही खरी उत्तरं असतील, खरी मतं असतील तर ते व्यक्त करण्याचं टाळतात। तर अशा वेळेला ज्यावेळेला अर्धवट उत्तरं किंवा चुकीची उत्तरं ज्यावेळेला आपल्याला सर्वेमध्ये नोट होतात किंवा नोंद होतात, अशा वेळेला सर्वेचा जो अंदाज असतो तो चुकण्याची शक्यता बऱ्यापैकी वाढते। परंतु एक जनरल अंदाज घेण्यासाठी लोकांचं कल काय आहे, कोणत्या मुद्द्यांच्या आधारे लोक विचार करतायत, एकमेकांमध्ये चर्चा करतायत, हे जाणून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी असं जर काय आपल्याला हवं असेल तर हे जे इलेक्शन सर्वेज आहेत तर ते आपल्याला अतिशय म्हणजे त्याची हेल्प होऊ शकते, मदत होऊ शकते लोकांचा कल। आणि या सगळ्यासाठी काही नियमावली सुद्धा शासनाच्या वतीनं घालण्यात आली आहे। या काळात आदर्श आचारसंहितेचं पालन करूनच ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल प्रसिद्ध केले जातात। आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये अशी काही लिखित स्वरूपाची काही नियम नाही आहेत, पण RPA ॲक्ट जो आहे 1950 आणि 51चा, तर त्या कायद्यामध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत। त्याच्या अनुषंगाने काही शिक्षा असतील, काही दंड असतील, ते काही पेनल्टी असतील, ते त्या कायद्यामध्ये सांगितलेले आहेत। आणि निवडणूक आयोग वेळोवेळी काही नियमावली जाहीर करत असतं, तर त्याचं पालन आपल्याला त्या मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या काळामध्ये करणं नागरिक म्हणून असेल किंवा कुठलाही व्यक्ती म्हणून असेल, आपल्याला ते करणं बंधनकारक आहे। 2 पोल्सचा कंपॅरेटिव्ह जर अंदाज केला, प्री पोल आणि पोस्ट पोल, तर आपल्याला बऱ्यापैकी एक अंदाज त्या मतदारांचा कल लक्षात येतं। पण कुठल्याही राजकीय पक्षाचा, कुठल्याही राजकीय चिन्हाचा, कुठल्याही राजकीय कुठली भूमिका असेल, कुठली सरकारी योजना असेल, हा सर्वे करत असताना त्याचा प्रचार प्रसार होणार नाही किंवा मतदारावरती कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही एखाद्या पक्षाच्या बाजूनं, तर ह्याची काळजी घ्यावी लागते आणि त्याच पद्धतीने ती प्रश्नावली तयार करावी लागते।
आणि मतदारावरती कुठल्याही प्रकारचा दबाव निर्माण होणार नाही किंवा हे सर्वेच मुळात ऐच्छिक असतात. म्हणजे जर मतदार तयार असेल तुम्हाला उत्तर द्यायला ती पर्टिक्युलर व्यक्ती, तरच आपण त्यांच्याशी ते इंटरव्ह्यू करणं बंधनकारक असतं. आणि त्याच्यानंतर मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये जे जे काही नियम निवडणूक आयोगानं बंधन घालून दिलेले आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करणं अत्यंत आवश्यक असतं आणि ते केलंही जातं, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं दबाव असेल, कुठल्याही प्रकारचा प्रभाव असेल राजकीय, हे मतदानावरती येणार नाही ह्याची काटेकोर काळजी हा सर्वे कंडक्ट करत असताना घेतली जाते. सध्या 18व्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं विविध संस्थांकडून ओपिनियन आणि एक्झिट पोलसाठी माहिती संकलित करण्यात आली आहे. CSDS ही जी संस्था आहे न्यू दिल्लीची, ती महाराष्ट्रामध्ये आणि भारतभरामध्ये प्रत्येक निवडणुकांच्या अभ्यासासाठी निवडणूक सर्वे करते. प्रामुख्यानं यावर्षीचा जो सर्वे झाला CSDSचा तो 19 राज्यांमध्ये भारतभरामध्ये झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये 9 लोकसभा क्षेत्रामध्ये CSDS संस्थेनं हा सर्वे केला. परंतु जो आर्थिक मुद्दे ज्याला आपण म्हणतो, महागाई असेल, बेरोजगारी असेल, इतर काही शेतकऱ्यांच्या काही प्रश्नांच्या अनुषंगानं, शेतीमालाच्या भावाच्या अनुषंगानं काही मुद्दे असतील, तर अशा विषयाच्या अनुषंगानं लोकांमधून गंभीररित्या प्रतिक्रिया त्या सर्वेमध्ये आपल्याला आलेल्या दिसतात. त्याचबरोबर सरकारच्या कामगिरीबद्दल सुद्धा लोकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत. रस्ते असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनुषंगानं लोक समाधानी असल्याचं मत व्यक्त करताना त्या सर्वेमध्ये दिसलेले आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाबद्दल सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी समाधान व्यक्त केलेलं दिसलेलं आहे. परंतु त्याच वेळेला ते आर्थिक मुद्द्यांच्या अनुषंगानं त्यांनी नाराजी पण व्यक्त केलेली. ते आपल्याला CSDSच्या छापील आता जे सर्वे आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते दिसतं आहे. आत्ताच आपण राज्यशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी यांचं मत जाणून घेतलं. नेमकं एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल याची प्रोसेस प्रक्रिया कशी असते, कशा पद्धतीनं ती राबवली जाते आणि कसं एक पूर्वनियोजित निकाल या पद्धतीनं मांडला जातो हे आपण पाहिलं. एकंदरीत या सगळ्या प्रोसेसमध्ये जो मतदार यामध्ये मत व्यक्त करत असतो त्याच्यावरती कुठं ना कुठेतरी राजकीय दबाव आणि सामाजिक दबाव, त्याचबरोबर इतर गोष्टींचा दबाव असल्यामुळे आत्ताच्या एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल चे निकाल वेगळ्या पद्धतीचे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता यावेळच्या जे काही एक्झिट पोल निकाल मांडलेले आहेत ते 4 जूनला जो निकाल लागणार आहे त्याच्या अगोदर डिस्प्ले केले जातील. यामध्ये नेमकं कुणाच्या बाजूनी मत मांडले हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. कॅमेरामन सर्वेश उरुणकरसह संगम कांबळे, एस न्यूज कोल्हापूर.